नमस्कार आपल्या भावा बहिणींना. काय चाललंय भावा बहिणींचं? आपण लय दिवस व्हिडिओ काढला नाही. चला म्हणलं एक काढावा व्हिडिओ आपला. आता काय करायचं भावा बहिणींनो, व्हिडिओ तर आपल्याला काढावाच लागतोय किती बी काय केलं तरी. तर असं चांगलं 8-15 दिवस नसेल मी व्हिडिओ काढला भावा बहिणींनो. आपल्या ह्या पुरे आल्यापासून त्यांच्या व्हिडिओ मध्ये बोललेले असेल मी. काय बोलले आपण स्वतः तर व्हिडिओच काढलं नाही. तर आता काय झालंय, व्हिडिओचा सुद्धा इस्साळ आहे भावा बहिणींनो. मग तुम्हीच एकटा व्हिडिओ काढू आणि तू व्हिडिओच काढत नाही. तर भावा बहिणींनो, आता कोणचा व्हिडिओ काढू, कसला काढू, कुठल्या पद्धतीचा काढू, ही माझं डोकं चालत नाही आजारी पडल्यापासून. मग आता म्हणलं चला काढावा व्हिडिओ आपला. आता निघाला होता बरं का आम्ही दवाखान्यात, निघाला होता बाळाला बघायला. पण त्या गाडीत पेट्रोलच संपलं, आला परत त्यो. तर मी म्हटलं कार परत आला? तर म्हणला गाडीतलं पेट्रोलच संपलं. आता भावा बहिणीनं हा का मी पाणी भरलं, सगळं लय पाट पाणी सुटलं होतं, पाणी भरलं, सगळं धुणं धुतलं, वाळू घातलं, कालवण केलं, भाकरी केल्या. आता ही जेवले, ती ती वाळावली, ती भरून दिली, पिशवीत भरून दिली. तिथं शिल्लक नाहीत वाटतं, इथंच आणली होती सकाळी सगळी. मग ती धुतली चांगली, वाळावली आणि दिली राजू कशी. राजू गेलाय आता घेऊन. तर भावा बहिणीनं आपण दवाखान्याचं आपल्याला भ्या वाटतं. आणि भरपूर पेशंट आहेत वाटतं तिथे सिजरची. आणि ती बघून बघा मग माझं लय कसतरी होतं, अंग ही थारथार कापतं. म्हणून भावा बहिणीनं आपण काय दवाखान्यात जाणार नाही बघा. आपण घरचं काम सगळं करतोय आणि सगळं घरचंच काम करायची मी करते. पूनमची सुद्धा डिलिव्हरी झाली तेव्हा मी 3च दिवस राहिले होती. तर मला लय कसतरी व्हायचं, नुसतं माझं अंग थारथार हे कापायचं. त्यामुळं असं ते बायांचा तरपोड हे मला बघू वाटत नाही. मग लगेच माझी बीपी वाढते. म्हणून मी काय दवाखान्यात भावा बहिणींना जाणार नाही. आपल्या घरी आल्या बाळाला बघीन ही मी. पण घरचं काम तर सगळं हँडल मीच करते, या मलाच करावं लागतंय. आता इथं तर घरी कोणच नाही. आणि आता पूनम आपले रातभर जागले वाटतं तिथं. पूनम झोपली या दवाखान्यात आल्यापासून. तिला बळ जेव जेव म्हणलं तरी आता जेवली का नाही कोणाला ठाव. मी तिकडं धुणं धुत होती. जेवले का रे ती? जेवली का तशी झोपली काय माहिती. पण तिला जेवायला बी मी उशीर उठवत होती, पण ती उठाना चांगली सूम झोपली, झोप लागली तिला. तर भावा बहिणीनं कसं आहे, आता तिचं बी दुखतंय खुपतंय. मग आता तिला बी काल त्रास झालाय वाटतं. मला ती मान पाठ दुखायला लागल्या भावा बहिणीनं काय सुचत नाही माणसाला, काय करावं आणि काय नाही. तरी पण त्यातून बी गेले. अजून तिच्या पोरी वाट बघतात तिकडं. आता हा का पिरून हे मैदाळ आणून ठेवल्या. तर पूनमला म्हणलं की पिरूचा नाश होईल अगं पूनम, परत कसं वाटेल पिरू. मग परत म्हणलं इतकं भेटायचं नाही. तर आपल्या पोरींना खा वाटतात हो पिरू इकडं मस्त बाकी, आणि तिकडं नाही असल्या बागा ही. मग आणल्या तर कालच आणल्या. तर काल हे असं झालं, ती डिलिव्हरी झाली, ती गेली तशीच तिकडं. नाही तर पूनम कालच निघाली होती आणि तिचं काम पण थोडं राहिलंय. तर आता ते माणूस बी याय नाही, ते कुठं गेलाय काय माहिती. तर आवीला म्हणलं बघ ती आलाय का. तर आवी म्हणला गेलाय परचाराला, ती परचार करतोय वाटतं. मग आता ती संध्याकाळीच मोकळा होणार, तिचं काम राहिलंय थोडंसं आपलं. तर आवे मला म्हणतो म्या काय उगतं घेतलंय का सगळंच कराय. आता ह्याने सारखं उगतच म्हणतोय भावा बहिणीनं मला. आणि एक बी दिवस खडा नाही त्याचा. असं एक दिवस बोलायला लागलं हे की लगेच दुसऱ्या दिवशी भांडण काढतोय, काहीतरी खुचपाट काढतोय. काय गरज आहे आई संग भांडायची? शेवट आईच असते, आईच खाया प्या घालते, हे करते. आता 8 दिवस ह्या का तेल मी बोलत नव्हतं भावा बहिणीनं, कसलंच बोलत नव्हतं. म्हणजे त्याचं माझं भांडण झालं तर बोलत नव्हतं.
मग आता का कालपासनं बोलायला लागलाय त्यो. मी तर नव्हते त्याला बोलत, पण तोच बोलायला लागलाय मला. माझं नाव आडलं तुला बोलायला. तर म्हणतो माझं नाही होय आलडं ना, असं झालं तसं झालं. त्याला बोलायचा सुमारच नाही अहो, काय बोलावं कसं बोलावं. मला तर लय राग येतो त्याचा. पण काय करायचं, आय हाय म्हणून खपवून घ्यायचं. आता कोण खपवून घेईल काय ह्याचं. जे मनाला वाटेल तेच बोलायचं, जे मनाला वाटेल तेच करायचं. तर आता अयो डोकं बी मांदाळ दुखतंय काय माझं. बोललं की हे होतंय, डोळ्याला पाणी येतंय गळा गळा. डोक्यात दगडे घाल म्हणून. हा दगडी घालते की फोडून टाकते डोकं, म्हणजे तुला बरं वाटत. डोकं शांत राहील. अशी मस्करी करतो बघा सारखी. तेवढं परत बोलते गोड गोड आणि समजा भरल्या माळवई आणल्या काय म्हणते तुझं माझा काय संबंध नाही. आता तर मग 8 दिवस झालं त्याने तर काय आणलं बी नाही, माळवं नाही आणलं, चिळवं नाही आणलं. नुसताच लागला बघा पुढे सोडायला. मस्त भरला का ना बाजार माळ्याचा. तर घरच्या माणसाला बी भावा बहिणीनं भरपूर काम असतं. मला बी अहो पाहिजे काम आता पाहिल्यागत काना काना ही जशी मी आजारी पडले ना तसं आपल्याला काना काना काम होत नाही. पण तरी पण आपण करतोय दमदमशे काय करायचं आता. कोण करायचं घरी कोणच नाही. आता ही जी लेकरं बाळ ती बसली इथं पूनम, ती पुरी तिकडून फोन करत असत्या मम्मी मम्मी कवा यायचं कालच म्हणत होत्या. मग त्यांची बी शाळा ही भरली भावा बहिणीनं. त्यांनी बी घरचं करायचं का शाळेत जायचं. पिलूला लवकर जायला लागतं, मग तिला उशीर होतो शाळेला. मग आता पूनम तिकडं गेल्या ही झाल्या मग तिला टेन्शन नाही ना. आता तिला स्वयंपाक करायला लागत असेल, सगळं शाळेचं उरकायला लागत असेल, त्या दोघीला डबं द्यायचं असते द्यायला लागतात ही. मग तिच्या शाळेत ती कवा जायची, असं होतंय ना. तर लया दिवसात ना बघा म्हणलं चला भावा बहिणीला भेटावं. लय दिवस भेट नाही गाठ नाही, आपण स्वतः तर इडेवच काढलं नाही. का तर इडेव काढाय आपल्याकडं मोबाईलच नसतो भावा बहिणींनो. कवा एखाद्या वेळेस चान्स आला मोबाईलचा आपल्या हातात भेटला तर आपला इडेव येतोय भावा बहिणींनो. नाही तर आपलं डिक्लेअर रोज मी इडेव काढत होते का नाही. 2-2, 3-3 इडेव माझं येत होतं. पण आता ते आपण लक्ष काढलंय ते काय सगळ्यात बट्याबोळ झालाय आमचा. तर काय करावं काय नाहीच कळाना. इडेव बी टायमाच्या टायमाला येणार कायच व्हायना. जे मोबाईल वापरताय ते बी वेळेला इडेव सोडाना. आम्ही तर मोकळा असतो ना. आणि आम्हाला काम असतं, आम्ही कामात आहे. आणि मग कामात आहे तर मोबाईल न्यायचाच नाही ना भावा बहिणीनं. मी म्हणते मी आपली काढेन की इडेव, माझ्या मनाला वाटेल ती काय मी काम करते काय कुठलं काय करते मग आपलं दाखवेन की भावा बहिणींना. असं म्हणजे असं आपण काय बसून बी नसतो. आजारी आहे आणि घरी आहे म्हणून बसून बी नसतो. घरचं बी काम भरपूर असतं की बायांना किती बी. मग आपले मी ती दाखवत बसेन मी काय काय करते कोणचं करते, हाय का नाही भावा बहिणींनो. तर ह्याला लगेच जिंकाच येतोय, काय बोलायला लागलं की मोरचंच बोलतोय. आणि माझा तर रागच येतोय भावा बहिणींना सगळ्याला. सगळ्यांनी मी आपली सहज बोलायला लागली चांगली सांगायला लागली की एका ना एकाला रागच येतोय. तेव्हा का आता मी तर काय बोलली बी नाही. त्या आवे म्हणला घरी योगिताला, तर योगिताने आवे पशी निरोप काय दिलाय की तिला म्हणाव की तू नको आमचं टेन्शन घेऊ, आमचं आम्ही बघू. सांगा भावा बहिणीनं काय करायचं कसं बोलायचं. म्हणजे आपण काय नाही बोललो काय नाही ही केलं तरी आपल्यावरच. म्हणजे आता पोटचीच आपल्यावर ही करतात बरं का. मग बाहेरले का नाही करायची सांगा बरं तुम्ही. मी तर काय बोलले नाही, मी आपली इथं झोपली गपचीप आणि मी ऐकते. आता आवीनं केली मस्करी तिची, काय म्हणला तू घरी ये जेवण खावण कराय. तर ती काय म्हणते की तिला म्हणाव तूच कर आणि तूच खा
आमचं नको टेन्शन घेऊ, एवढा निरोप तिला सांग. म्हणजे भावा बहिणींनो, आपण कोणाला बोललो नाही किंवा आपण कोणाला काय म्हणलो नाही. आता त्या बहीण भावाची चेष्टा मस्करी चाललेली, तर तिला लगेचच अशी जिंक्यानं बोलते बघा. आणि असं माणसाला लगेच टाकून दिल्यावाने बोलते. आता मी तर काहीच बोलले नाही. तिला वाटलं असेल की आई त्याला काहीतरी म्हणले असेल म्हणून तो तसा म्हणतोय. आता आईनं तिची चेष्टा केली तर हा का असं बोलते मला. मग सांगा भावा बहिणीनं, किती बी जीव लावला लेकरांना आणि जीव जरी आपण ओवळून टाकला आणि किती बी त्यांच्या पुढं केलं तर एव्हा का अशी तोडून टाकतात मला. मग मला नसल वय राग येत, माझ्या जीवाला नसल वय वाटत की बघा ही पुढचीच कशी आपल्याला बोलतात ही. मग आता बाहेरल्यांना वाटेल का नाही? म्हणजे आपलेच पुढचे आपला अपमान करतात म्हणल्यावर बाहेरल्यांना काय फरक पडत नाही बोलायला. बाहेरले बी माझी चेष्टा करतात की ही जी पुढची हिला डिमांड देणार ही व्हायनात म्हणल्या आपण कशाला द्यायचंय. काका भावा बहिणीनं असं आहे माझ्या घरात. म्हणून मी जास्त लक्ष कोणावर देत नाही आणि जास्त कोणाच्या नादाला लागत नाही. भावा बहिणीनं माझे मी एकटी असते.